हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तर पहाटेचे वाजलेले आहेत 4:30 झालेले आहेत आणि आज आम्ही एवढ्या लवकर का उठलोय? रात्रीचे 4. रात्रीचे पहाटेचे म्हणता बाळा त्याला. पहाटे नाही, आम्ही रात्री बोलतो. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण कुठे चाललो आहोत? मंदिरात, जेजुरीला. जेजुरी. सो आजच्या ब्लॉगमध्ये जेजुरीचं दर्शन राहणार आहे आणि आमची एक छोटीशी ट्रिप पण आहे आणि जेजुरीला पण का चाललो आहोत तर ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि सो चला तर आता आवरून घेतो आणि निघायचं आहे आम्हाला लवकरात लवकर. आणि कसं आहे दुपारी थोडंसं ऊन होऊन जातं तर त्यामुळे थोडंसं लवकरच गेलं ना तर जरा आपल्याला देवाचं दर्शनही छान होईल आणि जास्त गर्दी वगैरे पण नाही भेटणार. आणि आज भाऊबीज आहे. आज भाऊबीजच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर भाऊबीजच्या दिवशी आम्ही चाललेलो आहोत आणि का चाललो आहोत तर ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कंटिन्यू करत राहा. चला चला आता पटकन ब्रश करा. ब्रश करा शिवा. इथं काल रात्री मम्मीने नेलपॉलिश ठेवले तर फॅन्सी ड्रेस बनवून ठेवले. रात्री आम्ही नेल पेंट लावले. ते नेल पेंट रात्री तो आम्ही इतक्या रात्री नेल पेंट लावली कारण की इतकी दिवाळी झाली तरी आम्ही नेल पेंट लावलेली नव्हती. म्हणून आम्ही आता म्हटलं चला जेजुरीला चाललोय तर नेल पेंट लावून घेतो. मी पण लावू मम्मी. आता योगा आहेत आमच्या मावसनांना, तुम्हाला मी दाखवलं होतं तर त्या सुद्धा बहुतेक तिकडनं येणार आहेत. म्हणजे ते इकडं पुण्यामध्ये वारजेला राहतात तर त्या तिकडनं येणार आहेत. तर अशा प्रकारे आमचं आता आहे. तर डॅडी आणि साक्षी एका गाडीवर बाईकवर राहणार, स्कूटीवर राहणार आहेत आणि हे आणि मी एका स्कूटीवर राहणार आहेत. कारमध्ये मुली आणि संतोष भाऊ सीमाताई राहणार आहेत आणि जे योगा आहेत तर त्यांच्या कारमध्ये आमच्या मम्मी आणि ज्या नणंद आलेल्या आहेत आमच्या पूनम तर त्या आणि त्यांची फॅमिली, योगा त्यांची फॅमिली, असं प्रकारे अशी ट्रिप आहे आमची. तर बघूयात कसं होतं कसं माहिती नाही. ब्लॉग हे झालेले फ्रेश, शिव झालेली आहे आणि तनूसुद्धा फ्रेश झालेले आहेत आणि आता मी राहिलेले आहे. तर यांना आता चहा ठेवून दिलेला आहे. तर चहा पिऊन मग आम्ही पुढच्या आमचा मार्गाला लागणार आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मस्त इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. तुम्हाला माहितीच आहे अशा वेळेस कुठं बाहेर जायचं असलं तर माझ्या चेहऱ्यावर खुशीच वेगळी असते आणि छान वाटतं जरा असं सगळं मस्त असं फॅमिली गेट टुगेदर म्हणजे छान वाटतं जरा मस्त. तर असं त्यानिमित्ताने आता बाहेर जायला मिळत आहे. आणि जेजुरीचं एक कशासाठी चाललो आहोत आणि का चाललो आहोत आणि वरच्या घरामध्ये आता मटणाची भाजी बनते आणि मम्मी भाकऱ्या टाकतायत तर ते तळी भरायची असे मटणाचा नैवेद्य असतो तिथे. तर तो का करतोय तर ते मी तुम्हाला नक्की सांगेल. तर ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. ब्लॉग बघा की खूप गर्दी किती असते काय माहिती. जेजुरीला तर ऑलमोस्ट नेहमीच गर्दी असते. तर मी ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी ब्लॉगच्या शेवटी नक्की तुम्हाला सांगेल. शेवटी पण नाही मध्येच सांगेल. नाही तर आताच सांगू द्या नाही तर तुम्ही ब्लॉग नाही बघणार मग असं करशाल. तर जास्त मोठा पण नाही राहणार आहे. जमलंच तर मी पुरेपूर प्रयत्न करेल की छोटाच ब्लॉग व्हावा. तर ब्लॉग बघत राहा. आता हे तर झालेले आहेत फ्रेश सगळे. तर आता माझं बाकी आहे. वरच्या घरात सीमाताई मटणाची भाजी आणि मग भाकरी वगैरे ते करतायत. आता इतक्यात बघून आले तर त्यामुळे काही नाही, त्यांनी रात्री मसाला वगैरे ग्राइंड करून ठेवलेला होता. तर आता ते भाजी वगैरे टाकून झालेली आहे. तर डब्यात भरून अशी भाजी घेऊन जायची आम्हाला आणि तिकडंच ते नैवेद्य द्यायचं आणि जेवण वगैरे करायचं आहे. तर चलो मग आता मी आवरते. चहा पिऊन घेतो आता आम्ही दोघं. चला पूनम या. सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. तर बघू शकताय या पूनम आहेत आमच्या ननंदबाई आहेत. तर या धुळ्यावरून आलेल्या आहेत. तर चला मग आता आम्ही रेडी झालेलो आहोत. इकडं सीमाताई सुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत जेजुरीला जायला. तर जेजुरीच्या हिशोबाने येल्लो कलरची साडी घातलेली आहे आणि सगळे आता गाडीची तयारी वगैरे करतायत. म्हणजे बॅग वगैरे आतमध्ये ठेवतायत. ज्या ज्या गोष्टी तिकडं लागणार आहेत पूजेच्या वगैरे तर ते सगळ्या गाडीमध्ये आता ठेवतील. मी तुम्हाला दाखवते. तर रात्री मला सँडलचा खूप प्रॉब्लेम झाला होता. मी न्यू सँडल घेतलेले आहे तिकडे मी तुम्हाला दाखवते. खूप बांगडे कोणत्या वाल्या तिथे डब्यात सिल्वर मध्ये कडे का बघ तिथे डब्यात. आणि तो नाही का छोटा डबा नाही का तो ते बॉक्स नाही का त्या बॉक्सच्या वरती बघ. तर
काय सेम ताई अशी होती बरं का, म्हणजे थोडासा पुढचा भाग वेगळा होता, वेगळा असताना अरे भारी होती. डीमार्टची 350 रुपयाची, पण आता झाले की वर्ष होऊन गेले ना. डीमार्टची सँडल टिकतात, तर मी आणली काल. काल जायचं ठरलं ना, पहिले चप्पल आणि सँडल उचलते आणि एखादा 2 टॉप टाकते. जर नाही घेऊन गेले डीमार्टचं नावच घेत नाहीत आमचे साहेब. गेले वारी म्हणतात तू तुझी खरेदी न करू ना. सो आता चला आमचं झालेलं आहे आणि सँडल पण घेतल्या गेलेले आहे, मी तुम्हाला दाखवते. आज आम्ही विंडो सीटवर बसलो, रोज बसते ना ते विंडो सीटवर, त्याच्या जागा हे निघाले होते का? मी गार लागेल मला काय स्वेटर बॅग मध्ये नाही घाल ना, स्कार्फ घातला तरी होईल. हो स्कार्फ घालते. डॅडी तुम्ही नाही घातलंय का? सकाळी सकाळी थोडी तुम्ही पण घालून घ्यायचं होतं. थांब मला तिकडे, मग तिकडे जाऊ दे मला. थांब याला घ्या का, बाळाला घ्या का, मग थोडीशी तुला राहायला याच्यामध्ये सांगितलं नसतं पण झालं असतं. चला आली काय रिक्षा आली. साक्षी तू श्रुती जाते अलाउड नाही नका नका गर्दी नका करू. हो नका नका. रिक्षा बोलवली का? तर बाकीचे रिक्षामध्ये चालले आहेत आणि त्याच्या पुढे हडपसर पर्यंत ना, त्या हडपसर पर्यंत आता हे रिक्षात जातील आणि त्यानंतर योगांत येतील आणि मग योगांच्या गाडीमध्ये ते बसणार आहेत. हा मी आणते जा, तुझी पर्स आणि व्यवस्थित सांभाळा बर का. मातांनो इथून बसायचंय का? बघा आता यांचं सेल्फी चालली का काय चाललंय? बस गाडी लागाय ना. बघा आता तोंड दिसत माग दर्शन घेत आहे. देव घेतलेत का ताई? डॅडी देव घेतलेत का? सगळं घेतलंय ना, म्हणजे काय असं वरती लॉक लावलं का काय? लॉक लावलं का वरती? चावी वगैरे कोणाकडे? हा नाही म्हणजे सगळं घेतलंय का? नाही तर मग आता हे चालले आहेत. सो आता हे निघालेले आहेत. आता आम्ही लाईटी वगैरे सगळ्या बंद करून आणि लॉक लावून आता आम्ही सुद्धा दोघं निघतो बाईकवर. तर आता पहिल्यांदा बाईकवर आता 2 तास आपल्याला इथून लागणार आहे जेजुरीपर्यंत. 2 तासाबरोबर. तर इथून आपल्या आळंदीवरनं दिघीवरनं तर 2 तासाचं अंतर आहे जेजुरी. तर 2 तास आम्हाला लागतील. तर आता 2 तासासाठी मी साडी घातलेली आहे. चला तर आता आम्ही निघतो. आम्ही पण आता हे निघालेले आहेत, राहिलो आम्ही दोघंच नवरा बायको. तर आता आम्ही निघतो. तर 2 तासाचा प्रवास साडीवर बाईकवर कसं काय माहिती मला, मी पहिल्यांदा जाते असं, कारण की इतर वेळेस ड्रेसच घातलेला होता. पण आता जेजुरीला चाललं आहे तर देवाच्या ठिकाणी म्हटलं चला साडीच घालावी आणि येल्लो कलर म्हणजे खंडेरावाचा भंडाऱ्याचा कलर. तर चला आता कशी दिसते मला ते पण सांगा. तर आता चला आम्ही निघतो. सो ही सँडल मी घेतलेली आहे, काल जाऊन संध्याकाळी घेऊन आले, लेबलही काढलेलं नाही अजून तिचं. तर ही सँडल कशी वाटली नक्की सांगा मला. तर कम्फर्टेबल आहे एकदम. तर आता आम्ही निघतो. सो मी कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी रेडी झालेले आहे तर बघू शकता. आणि आता मला निघायचं आहे. तर आता मी निघतो. आम्ही आता निघालो आहोत आणि सकाळचं वातावरण इतकं छान असं थंडगार मस्त वातावरण झालेलं आहे. तर चला मग मस्त असा प्रवासाला आता आपण सुरुवात करू. खंडेराव महाराज की जय. तर चला आता जेजुरीचा प्रवास आपला मस्त असा चालू झालेला आहे. 2 तास लागतील आपल्याला पोहोचण्यासाठी आणि थोडंसं मध्ये थोडंसं स्टॉप घेतच जाणार आहोत. तर चला मग कंटिन्यू करत राहा. सो आता 7 वाजलेले आहेत सकाळचे आणि आम्ही आता निघालेलो आहोत. तर आता आम्हाला किती वेळ लागतो तर ते तुम्हाला मी सांगतेच. आता बरोबर ॲक्च्युली किती करेक्ट 7 वाजलेले आहेत आणि जवळपास 2 तास तर लागणारच आहेत आपल्याला.
तर चला मग बघत राहा प्रवास कसा होतो. तर 2 तासाचा प्रवास आहे. तर मग म्हटलं गाडीमध्ये हवा चेक करून घ्यावं. तर साहेब थांबले होते आणि गाडीमध्ये जी हवा आहे ती चेक करून घेतली आणि अशा प्रकारे मस्त असं सकाळचं वातावरण आहे आणि मस्त असा प्रवास होणार आहे. मला तर फार आवडतं जाम. आणि बाईकवर म्हटलं तर एकदम मस्त. कारमध्ये मला अजिबात आवडत नाही. बाईकवर म्हटलं ना मी कुठेही फिरेल इतके छान वाटतं बाईकवर. आणि साहेबांची माझी जी सवारी आहे बाईकवरची ती मस्त मस्त. पुढे इथं साक्षी आणि डॅडी आम्हाला दिसले. काय झालं का राहते मी कस काय चालत आहे ना. हा का चला आता त्यांना वेळ आहे अजून यायला. रस्ता कापून घेऊ. साक्षीला ते लोकेशन वगैरे टाकून ठेवा ना. नाही हा रस्ता बघ ना वरती बोर्ड लिहिलेला आहे. तुला हा एकच रस्ता आहे कुठे जात नाही सासवडला. काय सासवड आम्ही पुढे जातो पुढे तुम्ही थांबतो हळूहळू. तर या मागून हळूहळू. इथं मागून डॅडी आणि साक्षी आहेत बघू शकताय. साक्षी आणि डॅडी. साक्षी गाडी चालवते आज. तिला मजा येते एकदम हायवेवर गाडी चालवायला म्हटलं का. दिवे घाटामधील हा सुंदर असा व्ह्यू बघण्यासाठी इथं आम्ही थोड्या वेळासाठी एक छोटासा ब्रेक घेतला आणि हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू होता. तर आता दिवाळी झाल्यानंतर पहाटे एकदम छान असा मस्त असं गारवा होता आणि हे जे वातावरण आहे मस्त इतकं सुंदर असं वातावरण होतं. आणि हा जो मस्तानी तलाव तुम्ही बघू शकता. तर याला मस्तानी तलाव म्हणून असं म्हणतात. आणि खूप सुंदर असा व्ह्यू होता पहाटेचा एकदम मस्त गार वातावरण आणि खूप छान वाटलं. थोडासा त्रास झालेला आहे. वॉमिटिंग सारखं होते कारण सकाळपासून पोटात काहीच नाही आहे. जायचंय का? हा म्हणूनच थांबले आम्ही पण. श्रेयाला वॉमिटिंग सारखं होतंय आणि सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही ना. खाऊ घाल पहिले तिची हमेशा खात तिला ते आणि उलटी होती मग. हा मी घरी म्हटलं होतं थोडस चकली वगैरे. खाऊ घाल तिला. हा ना चल. हा तुला पण झाली. चला एक फोटो काढू. इथं आम्ही थोडासा रेस्ट घेतला आणि थोडंसं आता आम्ही थोडंसं चहा वगैरे थोडासा घेतो. चहा तर मी पेत नाही तुम्हाला माहितीच आहे. तर आता थोडंसं सगळेजण निवांत बसतो कारण की जवळपास अर्धा पाऊण तास झालेला आहे. गाडी चालवत होते. शिव तू काय करते? ओके चल. तर सगळ्यांनी आता फ्रेश झालेले आहेत. तर इथं योगा पण आलेले आहेत. काय घेताय? तर इथं योगा आलेले आहेत. अश्विन भाऊ आहेत. तुम्ही बघितलेच आहे यांना आपल्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही किती असं म्हणाले ते सकाळी सगळे चिडवत होते म्हणे अश्विन उठता की नाही उठता की नाही. आज सुट्टीच घेतली ना. चला आता इथूनच जाऊ कामाला. सो आता इथं वडापाव वगैरे घेणार आहेत. तुमचा इथे बाबा बसले. मम्मी आहे ना माझी मैत्रिणी बोलायला. पप्पा ओ पप्पा
आता वडापावची ऑर्डर दिलेली आहे. वडापाव आम्ही एक एक वडापाव सगळेजण खाणार आहोत आणि त्यानंतर पुढचा प्रवास आमचा चालू राहणार आहे. कोणासाठी? हा का? अरे बापरे, ते नाही खाणार का वडापाव? बघायला माहितीये तर योगा माझ्या मंगळसूत्र विचारत होत्या, तर हे आमचे आव लगेच येऊन थांबलेत मध्येच. नाही, त्यांनी मला म्हटलं तिथलं दर्दी वेळेला वेगवेगळ्या मंगळसूत्र. हो, ती काय विचारती बघा ना. हो, ती काय विचारती? पप्पाने काय गिफ्ट दिलं म्हणे तुला? 11 रुपये दी 11. वरती झाली कॅडबरी. कॅडबरी दिली. पप्पानी सँडल दिली. सँडल उड्या मारायला सँडल दिली. शिव विचारती पप्पाने तुला काय गिफ्ट दिलं पाडव्याचं? तुला सँडल घेऊन जर जाताना डॅडीला काय? अरे काय चाललंय? नाही, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी तुम्हाला. आम्ही योगाला गेलो. वडापाव कुठे आहे? कधी येणार आहे? अजून वडापाव पण याय ना आणि बाईचे सँडल चालले. तू माहिती का रडताना पण क्यूट दिसते, माहिती का? तू रडताना पण गोली गोली प्रीती झंटा दिसती. सो फायनली मस्त गरमागरम वडापाव आलेला आहे आणि सकाळी कोणीच काही खाल्लेलं नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्यांना जोराची एकदम कडकडून अशी भूक लागलेली होती. कारण की अर्धा तास झालेला होता आमचा प्रवास चालू होता. तर सगळे बघू शकताय कसे तुटून पडलेले आहेत गरमागरम वडापाववर. तर सकाळी फक्त सगळ्यांनी चहाच घेतलेला होता आणि भूक कोणालाच कंट्रोल होत नव्हती, त्याच्यामुळे सगळे तुटून पडलेले होते. आणि वडापाव इतका गरमागरम होता, तर सगळ्यांनी मनसोक्त असा वडापाव खाल्लेला आहे. आणि त्यानंतर आता पुढचा प्रवास आम्हाला करायचा आहे, कारण याच्यानंतर आम्हाला जेजुरीचं दर्शन झाल्यानंतरच जेवण करायचं होतं. तो आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय पुढच्या आमच्या मार्गाला. तर इथून काहीतरी 15 किलोमीटर पर्यंत आहे वाटतं. तर मी तुम्हाला सांगते, व्लॉग बघत राहा. तर पोहोचलो आहोत फायनली आम्ही जेजुरीमध्ये. तर आता सुरुवातीला आम्हाला गाडी पार्किंग करायची आहे. तर इथं बघू शकताय सगळेजण बोलवत आहेत पार्किंगला गाडी लावून घ्या, पण आमचे साहेब म्हणजे ज्यांना तिथं पार्किंग लावायची ते तिथंच लावतील. तर आता साहेब कुठे घेऊन चालले काय माहिती नाही. तर ही आहे देवाची नगरी आणि इथं तुम्हाला आजूबाजूला बघू शकताय गडावरती आपल्याला पूजेसाठी जे काही साहित्यांची गरज असते तर ते सर्व साहित्य आहे ते आपल्याला इथे उपलब्ध होऊन जाते. आणि बघू शकताय मस्त अशी देवाची नगरी आहे. समोरून तुम्हाला खंडेराव महाराजांचा जो किल्ला आहे तो बघण्यास मिळेल. आणि आता आपण गाडी पार्किंग करून घेऊयात आणि मस्त आता दर्शनासाठी जाऊयात. उतरलो आहोत, जेजुरीमध्ये आलेलो आहोत आणि आता गाडीची जी पार्किंग आहे पार्किंग वगैरे लावायची चाललेलं आहे यांचं. गाडी आता कारची पार्किंग करायची, आमची टू व्हीलर पण पार्क करायची आणि त्यानंतर आपलं पाय जेजुरीचा गड चढायचा. तर छान वाटतं इथं बानाई म्हाळसा आणि खंडेरावांचं इथं जे आहे. सो चला तर मग आता आपला जेजुरीचा गड चढायचा आहे. आता सगळेजण गाडी पार्किंग करून झाल्यानंतर आम्ही जेजुरीचा गड चढायला सुरुवात करणार आहोत. तर ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. चला. काय झालं? आलेत का ते? का हो? आमचे साहेब आहे ना जेव्हा कामात असतात ना अजिबात बोलायला मागत नाही, एकदम म्हणजे त्यांचं कामाकडे प्रॉपर लक्ष असतं. आता गाडी कुठं कोण पार्किंग करते तुम्हाला दाखवते बघा. मला तर असं वाटलं आता हेच पार्किंग करताय का. डॅडी आणि साक्षी आलेले आहेत, पण संतोष भाऊ सीमाताई त्यांची आणि जे अश्विन भाऊ आहे त्यांची गाडीने आलेली आहे. कुठे त्यांची गाडी? हो आणि ते अश्विन भाऊ ते कुठे? तर आता आपण गडावर चढताना व्हिडिओ वगैरे काढणार आहोत. आणि चला योगा कुठे गेल्या? योगा कुठे गेल्या? योगा
तर सो आता ताईंनी एक डायलॉग मारला होता. काय डायलॉग मारला होता? डायलॉग काय मारला होता? आता आम्हाला पायरी चढताना व्हिडिओ काढायची आहे. तर हे म्हणत होते सुरुवातीला होती बारीक भेंडी, आता झाली कद्दू. तर बघूया आता कद्दूला उचलल्या जातात काय माहिती, आता बघू. पण हाऊस तर हाऊस आहे, हाऊस पूर्ण करूयात आपण आणि फोटो पण काढू. कारण की लग्नाच्या वेळेस काय त्यावेळेस मोबाईल वगैरे पण नव्हते, काही शूट वगैरे पण नव्हतं झालं. आता ब्लॉगच्या माध्यमातून नक्की शेअर करू. चला. सो आता गाडी पार्किंग वगैरे करून झाली. आता आम्ही चाललो आहोत. तर इथं जेजुरी गड चढण्याच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर गड चढायला सुरुवात करायची आहे. तर इथं छान असं गडाच्या पायथ्याशीच गणपती बाप्पांचं सुंदर असं मंदिर आहे आणि दर्शन घेऊन त्यानंतर आपल्याला पुढे गड चढायचं आहे. सो इथं गडाच्या पायथ्याशी प्रचंड गर्दी असते. ते का की नवनवीन जोडव्या असतात ना, न्यू कपल, तर ते येतात ना. तर ती प्रथा आहे की कारण की ती खंडेराव महाराजांनी केली होती. म्हाळसाला बाणाईला लग्न झाल्यानंतर 5 पायऱ्या आहे ते उचलून न्यायचं असतं. तर आमच्याही लग्नाला 15 वर्ष झालेले आहे. आम्ही सुद्धा ही प्रथा केली होती. जेव्हा आम्ही नवीन लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं जेजुरीला आलो होतो, तर त्यावेळेस आम्ही दोघांनी सुद्धा अशी ही प्रथा केली होती. यांनी मला 5 पायऱ्या उचलून घेतलं होतं. तर आता ताईंनी म्हटल्यानुसार आधी होती कवळीची शेंग, नंतर झाली कद्दू. तर तरीही उचललं आहे. इथं बघू शकता संतोष भाऊंनी आधी सीमाताईला उचलून घेतलं 5 पायऱ्या. कारण की ही प्रथा आज ती खंडेरावांनी सुद्धा केली होती. तर छान वाटते ही एक प्रथा, म्हणजे मला तर फार आवडते. तर आमच्या आहोंनी सुद्धा उचलून घेतलं. फोटोवाले तर रेडीच असतात, फोटो काढून घ्या, पण फोटो नक्की काढा कारण की छान वाटतं. आपण आहे त्या पॉइंटला गेल्यानंतर तिथले मोमेंट्स जर कॅप्चर नाही केले तर काय अर्थ. अरे बाई आता ताकद नाही एवढी. काय झालं? फोटो काढायचे आम्हाला. आता दर्शन करून येऊ आणि मग त्यानंतर फोटो वगैरे काढू. सो आता इथं आपण जेजुरीचा गड जो आहोत चढणार आहोत, बघू शकताय. आणि इथं आता पायरीवर आम्ही एक छान असा फोटो पण काढलेला आहे. हां पुढे थांब, आल्यावर काढू ना. आपल्याला पहिले जे बाप्पाचं दर्शन करून येऊ आणि मग काढू. सो आता आम्ही दर्शन करून येतो. व्लॉग बघत राहा, मी तुम्हाला दाखवते. तर आधी सुरुवातीला आपल्याला बाणाईचं दर्शन घ्यायचं आहे. तर गडाच्या अगदी पायथ्याशी पण नाही म्हणू शकत, तर थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला बाणाईचा हा जो वाडा आहे, तर खंडेरावाने बाणाईसाठी हा वाडा बांधलेला होता. तर आधी सुरुवातीला बाणाईचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर म्हाळसा देवी आणि खंडेरावांचं दर्शन घ्यायला आपल्याला पुढे जायचं आहे. तर इथे नैवेद्य सुद्धा द्यायचा आहे आम्हाला. आणि हा बाणाईचा वाडा जो आहे हा गडाच्या अगदी पायथ्याशी का बांधला गेला असेल तर बऱ्याच जणांना माहिती आहे, पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये. जेव्हा खंडेरावांनी बाणाई मातेच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्यांच्यावर लग्न करून त्यांना सन्मानाने जेजुरी गडावर घेऊन आले होते, तर त्यावेळेस म्हाळसा देवी ज्या आहेत त्या प्रचंड भयंकर चिडल्या होत्या. तर त्या खाली गडावरून खाली आल्याच नाहीत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यानंतर मग तो तत्काळमध्ये एकदम बाणाई मातेचा जो वाडा आहे तो बांधण्यात आला होता. आपण तळी करू ना, तिथं पाहिजे टोपी आपल्याला.
हे दोघं जण तुम्ही हात लावा. तुझ्या आईला घेऊन जा. तुझे बानाई चला बाहेर. जागा छोटीशी आहे तर बाणाईचं दर्शन झालंय. तुमच्याला नाही लागला हा? मी असं करून असं केलं ना, माझ्या दर्शन झालेलं आहे. नैवेद्य पण दिला गेलेला आहे. तर मी तुम्हाला सांगते नैवेद्य कशाबद्दल होता. हे मेंढरे आहेत का? तर इथे हा बाणाईचा वाडा आहे. हा सुरुवातीला लागतो आधी आणि त्यानंतर मग म्हाळसा आणि खंडेराव आहे ते वरती असतात. तर अशा प्रकारे हे जेजुरी आहे. हे सगळी जी मेंढरं आहेत, बाणाईची जी मेंढरं होती नाही का, ती अशी चारा वगैरे चारायला घेऊन जायची. तर तिची मेंढरं वगैरे आहेत. आणि हा तिचा वाडा आहे, बघू शकताय. तर हा वाडा आहे बाणाईचा, जे खंडेरावनी बाणाईसाठी केला होता. तर आता आमचा हा नैवेद्य देऊन झालेला आहे. ज्यांना कोणाला चालायचं प्रॉब्लेम होतं त्यांच्यासाठी अशी सोय केलेली आहे इथं. तर चला मग आपण इथे एक फोटो काढून घेऊयात आणि मग पुढं वरती आपलं म्हाळसा आणि खंडेरावच्या मंदिरात जाऊयात. मम्मी मटण कशामुळे खाताय ते पण सांगा. आखरी लागली होती कशाची? नाही सांगा लवकर सांगा. मला नातू हा, तर त्याच्यामुळे ती आकडी मोडण्यासाठी आम्ही जेजुरीला आलो आहोत. नाही झालं पण नातू आहे आमच्याकडे 5 आमचे 5 नातू. चला चला. खंडेराव महाराज की जय. जय महाराज. आता मम्मीची आकडी मोडल्या गेलेली आहे. तर अशा प्रकारची आकडी होती. आता त्याच्यासाठीच आम्ही जेजुरीला आलो होतो. काय झालं आता? भाऊ तर पुके एकदम जेजुरीला वार. हा ना, ती पिशवी. जाऊ बाबा, हा काहीतरी वाटलं पाहिजे ना हळदीचा चेहरा. चेहरा काय बेटा केलेला आहे. ऊन पण येते ना इकडनं.
सो आम्ही आता इथं फोटोशूट केलेला आहे, मस्त असे फोटो काढलेले आहेत फेटा वगैरे घालून. आणि आता वरती जाऊ आम्ही आता दर्शनाला. ते म्हटलं जरा आधी फोटो काढून घ्यावा, ते म्हटले की नंतर मग थोडंसं अवतार वगैरे खराब होऊन जातो, तर त्यासाठीच आधी फोटो वगैरे काढलेत. आणि आता ही योगा आणि ते पण अश्विन भाऊ पण काढतायत, बघू शकताय. योगा स्माईल, अश्विन भाऊ स्माईल, अश्विन भाऊ स्माईल स्माईल. सो अशा प्रकारे मस्त असे फोटो काढलेले आहेत आणि नक्की शेअर करेल. आणि त्याच्यानंतर आता आपण वरती दर्शनाला जाऊ. नैवेद्य दिला गेलेला आहे. मम्मीची आकडी होती की मुलगा नातू व्हावा म्हणून त्यांनी आकडी धरलेली होती, पण आता ती म्हणतो ना देवाची जरी इच्छा असली तर त्या सगळ्या गोष्टी होतात, पण नाही झालं. आमच्या घरात 5 पांडव आहेत, पण तरी पण त्यांची इच्छा होती की माझी आकडी हम 5 आहेत, पण देवाची इच्छा नव्हती तर नाही झालं. आमच्या घरात 5 पांडवीन आहेत आणि मम्मीची इच्छा होती की ती आकडी मोडायची, तर त्यासाठी जेजुरीला यायचं होतं. तर त्यासाठीच हा प्लॅन केला की जेजुरीला जाऊन मम्मीची आकडी मोडावं. याच्यानंतर मग मम्मी मटण वगैरे खाऊ शकतात. तर इतक्या दिवस ते मटण वगैरे खात नव्हत्या, तर अशा प्रकारे आकडी मोडल्या गेलेली आहे. आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो वरती. बाणाईचं मातेच्या मंदिरात तळी जी भरली आहे, तळीने भरली आहे, नैवेद्य दिलेले आहे. आणि आता वरती जाऊन येतो. चला तर मग वरती जाऊ. मस्त आले फोटो, कसे आले काय माहिती नाही, तर चला बघत राहा.